अंबादास दानवेंचा निरोप समारंभ आणि त्यावेळेचा विधिमंडळामध्ये फोटो सेशन। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्ती, नक्की कृष्ण, आपण पाहतोय की अंबादास यांचा निरोप समारंभ सभागृहामध्ये पार पडला आणि तो विधानांच्या पायांवरती फोटो सेशन जे आहे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सभापती उपस्थित होते। त्याचबरोबर त्यावेळी जे आहे ते उद्धव ठाकरे देखील उपस्थित असलेले आपल्याला मिळाले आणि 2 ते 3 वर्षांपासून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतचं त्यांचं वैर असू द्या अथवा त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप बाजूला घेऊन खरं तर अंबादास दानवे यांच्या फोटो सेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित पाहायला मिळाले आणि अगदी त्यांच्याच बाजूला उद्धव ठाकरे जे आहे ते बदललेले मिळतात। उजव्या बाजूला बावनकुळे देखील भेट झाली होती। एकमेकांना नमस्कार देखील केला होता आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना भाजपमध्ये येण्याची भाजपमध्ये त्यानंतर आपलं की एकमेकांना टोले प्रतिटोले जे आहेत ते सर्वांना मुख्यमंत्री त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि इतर नेते करताना आपल्याला पाहायला मिळत होते। परंतु त्यानंतर नेते आणि प्रमुख नेते जे आहेत सेशनमध्ये एकत्रित आलेले आपल्याला पाहायला मिळाले। गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवरती केलेला म्हणजे मर्सिडीज वरून केलेला आरोप जो आहे तो चर्चेत होता, परंतु उद्धव ठाकरे आणि नीलम गोरे देखील पाहायला मिळाले आणि त्यावेळेस दोघांनी देखील एकमेकांना नमस्कार केला। अगदी त्यांची शिंदे कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर येणं टाळत होते, परंतु सभागृहामध्ये देखील एकमेकांच्या समोर ह्या दोन्ही भाषणं झाली। फोटो सेशनमध्ये एकनाथ शिंदे आणि उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। फोटो सेशनच्या वेळेला ठाकरे शिंदेनी एकमेकांकडे बघणं सुद्धा पूर्णपणे टाळलेलं आहे। अगोदर सर्व मान्यवर होते, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आले आणि एकनाथ शिंदेंच्या मागून उद्धव ठाकरे ज्यावेळेला आले त्यावेळेला सर्वजण उभे राहिलेले होते। एकनाथ शिंदे यांच्या बाजूचीच खुर्ची उद्धव ठाकरे यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली होती। मात्र ज्या वेळेला उद्धव ठाकरे या ठिकाणी आले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांकडे बघणं सुद्धा पूर्णपणे टाळलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे थोडेसे पुढे गेले, बावनकुळे यांच्यासोबत बोलू लागले, संवाद करू लागले आणि त्याच्यानंतर अंबादास दानवे या ठिकाणी आले। अंबादास दानवेंनी त्यांना त्या बाजूला बसायला सांगितलेलं होतं, मात्र नंतर त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी नीलम गोरे यांना इशारा केला आणि खुर्चीवर बसायला सांगितलं आणि मग यानंतर नीलम गोरेंच्या शेजारी उद्धव ठाकरे बसले, उद्धव ठाकरेंच्या शेजारी चंद्रशेखर बावनकुळे। शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पत्रकार परिषदा असो, सभा असो, मेळावे असो किंवा पत्रकारांनी ज्या वेळेला उद्धव ठाकरे असो किंवा एकनाथ शिंदे असो यांना प्रतिक्रिया विचारली त्या वेळेला या दोघांनी सुद्धा एकमेकांवर टीका टिप्पणी केलेली आहे, निशाणे साधलेले आहेत, हल्लाबोल केलेला आहे आणि आज शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच हे चित्र जे आहे ते समोर आलेलं आहे। या फोटो सेशनच्या निमित्तानं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकाच फ्रेममध्ये आलेले आहेत। त्यांनी एकमेकांकडे बघणं टाळलेलं आहे